आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. नंबर सांगा एकदा पप्पा तुमचा. काय सांगाल, आज आपण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे, याच्या मागं काय आहे, कशामुळे आपल्याला उपोषण करायची वेळ आली? श्री बडेबाबा विद्या मंदिर लवरी या संस्थेची मुळात जी मान्यता घेतलेली आहे ती बोगस कागदपत्रांच्या आधारे घेतलेली आहे. त्यांनी जो ग्रामपंचायतला PTR दिलेला आहे तो पण चुकीचा आहे आणि त्यांच्याकडं बांधकाम परवाना पण नाही आहे. त्यांनी ज्यावेळेस संस्था सुरू केली त्यावेळेसचा बांधकाम परवाना पण त्यांच्याकडे नाही आहे आणि गेल्या 8 वर्षापासून जवळपास 5 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. म्हणजे ज्या त्या विषयाचे त्यांच्याकडे शिक्षकसुद्धा नाहीत. ज्या त्या विषयाचे शिक्षक नसल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना ते काय शिकवणार आहेत, हा महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर जे आकर्षक जागा असते, शिक्षण संस्था म्हणल्याच्यानंतर जी आकर्षक जागा असते त्या संस्थाचालकांनी त्या जागेवर पीक विमा उचलल्याचा, अनुदान उचलल्याचे आपल्याकडे पुरावे आहेत. आपण ते प्रशासनाला पण सादर केलेले आहेत, पण ते होऊन पण अजून प्रशासनाने त्यांच्यावरती कुठलीही कार्यवाही केलेली नाही. त्यानंतर अजून तिसरा मुद्दा असा आहे की जे श्री बडेबाबा मागासवर्गीय वसतिगृह आहे बीडचं, या शिक्षण संस्थेचं, त्याचा पण बोगस कारभार आहे. जिथं की 20 विद्यार्थी 22 विद्यार्थी आहेत तिथं पण त्यांनी 50-60 असे विद्यार्थी दाखवलेले आहेत आणि त्याचं पण ते अनुदान लाटत आहेत आणि शासनाची फसवणूक करत आहेत. तर असे बरेच 5-6 मुद्दे आहेत की त्या अनुषंगानं आम्ही आज उपोषणाला सुरुवात केलेली आहे. आज आपण बडेबाबा संस्थेच्या जे संस्थाचालक आहेत यांच्याशी काय आपण चर्चा केली होती का, किंवा हे असं करू नका, शिक्षकाची भरती त्यांना करा? आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ते कुठल्या आविर्भावात आहेत काय माहीत नाही. त्यांनी 2-3 वेळेस आपण त्यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय, पण त्या कुठं सिंगापूरला असतात, कुठं पुण्याला असतात. त्यांनी आपल्यासोबत मिटिंग पण करण्याचा प्रयत्न केलेला नाही. म्हणजे ते त्यांच्या काय आविर्भावात आहेत ते नाही माहिती आहे आपल्याला. अधिकाऱ्यांनी काय आज आपल्याला उपोषण स्थळाला काय भेट दिली? अजून तर कुठला अधिकारी या ठिकाणी नाही आलेला. फोनवरून त्यांनी संपर्क केल्यात. अधिकारी पण बोलतायत हा आमचा विषय नाहीये, त्यांचा विषय नाहीये. पण आज ते जे एकमेकावर प्रकरण ढकलतायत त्यात आज विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान होतंय. जवळपास एक पिढी लवरीच्या शाळेची म्हणजे लवरीतील एक पिढी कोलेवाडीची असेल, एक पिढी जवळपास शिक्षण व्यवस्थित न मिळाल्यामुळे आज बर्बाद व्हायची परिस्थिती आहे. मग या पुढे आपली काय मागणी असेल प्रशासन? या जी मागण्या आहेत ती सरकारने मान्य कराव्यात. आम्ही ज्या गोष्टी त्यांना पुराव्यानिशी दाखवलेल्या आहेत त्या विषयात त्यांनी संस्थाचालकावर आणि संस्थेचं जे कार्यकारी मंडळ आहे त्या मंडळावर कायदेशीर कारवाई करून संस्थेची मान्यता त्यांनी रद्द करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.